तिकडे पुण्यामध्ये उद्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। सप महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। असं असतानाही सभेच्या ठिकाणी तुफान पाऊस पडतोय आणि त्यामुळे सभेच्या इथे काम करणाऱ्या लोकांची मोठी पंचायत होते। सभेच्या मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल झालाय। अशातच उद्याही पुण्यात पाऊस पडणार असा हवामान विभागाचा अलर्ट आहे। त्यामुळे सभेवर पावसाचं मोठं सावट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येतात। याच एसपी कॉलेजच्या ग्राउंडवरती मोदींची सभा होणार आहे। त्याच्या अगोदर ते भूमिगत मेट्रोने प्रवास करून सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट पर्यंत भूमिगत मेट्रोने प्रवास करून इथपर्यंत येतील। पण त्याच्या आधीच पावसाने एकदम जोरदार हजेरी लावल्यामुळे आपण बघू शकतो वरती जरी मंडप टाकला असला मोठा हँगरवाला तरी पण खाली सगळा चिखल झालेला आहे। खुर्च्या टाकल्या तर खुर्च्या रुततायत खाली, लोक पडण्याची भीती होते। म्हणून आता त्याला पर्याय म्हणून प्रशासनानं ऐनवेळी खाली असे लोखंडी सगळे बॅरिगेड्स टाकून त्याच्यावर हे प्लाऊडचे फळ्या टाकल्यात, जेणेकरून खुर्च्या खाली चिखलात रुतू नये। यासाठी बघा किती द्रविड प्राणायाम सुरू आहे प्रशासनाचा। पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी करण्यासाठी करोडोंचा खर्च सुरू आहे। अक्षरशः किमान 500 डंपरचं सगळं मुरुम आणि खडी आणली गेली। सगळीकडे जिथं जिथं पाणी साचलं तिथं तिथे मुरुम आणि खडी टाकली जाते, तरी पण चिखल काय हटायला तयार नाही। म्हणून सरते शेवटी हे प्लाऊडच्या खाली हे खालचे फाउंडेशन टाकून लोखंडी फाउंडेशन टाकून आणि त्याच्यावर प्लाऊड आतून त्याच्यावर खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत आणि त्याच्यावर लोक बसतील। आणि समोर स्टेज बघतोय आपण, सगळे तिकडे जरी चारही बाजूने पॅक केलं असलं तरी शेवटी पावसाचं पाणी, कारण गेली 2-3 दिवस पुण्यात पावसाचं पुन्हा सुरू आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे प्लाऊड आणून तिथं अंथरलं जातं। आता रात्रभर बघा अख्खं मंडप हे प्लाऊडने भरून काढायचं। खाली चिखल आहे, त्याच्या खाली हे सगळे हे चौकटी लोखंड आणि त्याच्यावर प्लाऊड। जरी समजा जास्त पाऊस आलाच तर लोकांच्या खुर्च्या त्यात रुतून लोक पडू नयेत म्हणून यासाठी सगळी खबरदारी घेतली जाते। अक्षरशः करोडोंचा खर्च होतो या सगळ्या गोष्टींसाठी। पण शेवटी पंतप्रधान आहेत आणि मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं पहिल्या टप्प्यातील शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होते। त्यासाठी भूमिगत मेट्रोचं त्यासाठी ही सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि आपण बघतोय। आता बघूया, देव करो की उद्या पाऊस येऊ नये, मोदींची सभा पंतप्रधानांची सभा यशस्वी पार पडो। तरी पण जरी पाऊस आला तर पर्याय काय, समोर 3 रस्त्यातनं लोक येणार आहेत, तिथेही प्लाऊड खडी टाकून त्याच्यावर प्लाऊड टाकून लोकांना आत येण्याचा मार्ग सुकर केला जातोय। तरी पण कसं येणार, त्याच्यामुळं आयोजक असलेल्या खरं तर प्रशासनाचाच दौरा आहे, पण भाजप शेवटी आयोजक आहे, कारण भाजपचे सर्वोच्च नेते आहेत। म्हणून ही सगळी गर्दी जमवण्याचं खरं कसोटी उद्या भाजपची असणार आहे, कारण पावसात मोदींच्या सभेला कसा रिस्पॉन्स मिळतोय हे पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।